इनी बिन जीवन सुख नवे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान आदिनाश करिया पुलिया लावी मना पिशी गोविंदाचे तुका म्हणे एका मरणीची सरे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे शरद चंद्र बिंब लसत कुंडला ग्रंथ कंठस्थलांगगमम् जपारागबिम्बाय धर्मपञ्चनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाते दुसरे चरण श्री संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला
तुझा नाथानुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता नमन दंडवत तुझी नमो शारदा जे चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पाडी जे सदा तिथ्या चरण नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची मी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका कीर्तन उभे आसती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकाळा हरी कथा बोले बोबड्या बोला आज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल आज गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे व्यक्ती नाही सद्गुरु म्हणजे व्यक्ती नाही सद्गुरु एक तत्व आहे आत्मा एक तत्व आहे ब्रह्म एक तत्व आहे म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु व्यक्ती नाही सद्गुरु तत्व आहे आणि ज्याचं अंतकरण त्या तत्वाला पोहोचलं ज्याचं अंतकरण तत्वापर्यंत पोहोचलं किंबहुना ते तत्व झालं मन हे राम झाले मन हे राम झाले ज्याचं अंतकरण आत्मस्वरूप झालं मग सद्गुरु वेगळा आणि आत्मा वेगळा कधी होऊ शकत नाही आणि ज्याची अशी स्थिती झाली असा देहरूपात आपल्याला जो भेटतो त्याला सद्गुरु म्हणायचं अशी सद्गुरूची आज पुण्यतिथी आणि महायोग सद्गुरु संतांच्या दरबारामध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण संतांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त संतांचाच घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु देहू निवासी वैराग्यमूर्ती तुकोबरायांचा आपल्याला नरदेह मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे नरदेहा संबंधित असलेले नाते नेमके काय हे कळून घ्यावं आणि मग देव आपला करावा कसा करावा ज्यांनी देव आपला असा केला त्यांचे चरण पकडावे त्यांच्याकडून नाम मिळेल आणि देव आपला असा करता येईल इहलोक आणि परलोक दोन्हीही सुखकर होतील आणि शेवटी
देह पडल्यानंतर पुन्हा देह मिळणार नाही आणि चांगली उत्तम श्रेष्ठ कीर्ती पाठीमाग राहील. सरळ सरळ अभंगाचा अर्थ विठ्ठल. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. आपला म्हणजे कोणाचा? आपला म्हणजे कोणाचा? जीव एक चैतन्य, शिव एक चैतन्य. आपला म्हणजे कोणाचा? आपला म्हणजे अंतःकरणाचा, आपला म्हणजे मनाचा. सर्व परमार्थ मनासाठी. जन्म मरण देह संभ्रम, शुद्धात्राशा प्राण धर्म, सुख दुःख मनोधर्म. मनाचा धर्म सुख आणि दुःख आहे. देहाचा धर्म जन्मणे आणि मरण. या देहाचा जन्माबरोबर काय येतं महाराज? आपल्या जन्माबरोबर काय येतं? कपडे, सोनं, नाळ. नाही ना, जन्माबरोबर मरण येत. जन्माबरोबर काय? मरण आहे. म्हणून देहाचा धर्म आहे जन्मणे आणि मरणे. याच्या व्यतिरिक्त शरीर काहीही करू शकत नाही, नाही, नाहीच. परंतु एवढं खरंय की या देहानेच ते कळतं की शरीर जन्मतं, वाढतं, मरून जातं. या देहानेच ते कळतं. हा देह जर मिळाला नाही तर कळत नाही. बाकी 84 लक्ष जीव येवणीपैकी 83,99,999 येवणीला हे कळत नाही. या नाही ज्ञान कोणा दुसऱ्या देहामध्ये नाही. परंतु भजन म्हणायचं कशाला समजून घ्यायचा विषय सगळा. भजन म्हणायचं कशाला? फुटकाच विना त्याला 2 तारा. विना कसा आहे? फुटका आहे, त्याला 2 तारा आहेत. तुमचं लक्षात येणार आले तर बघा. फुटका विना हे फुटका 9 ठिकाणी फुटलेला विना आहे आणि ह्या विण्याला 2 तारा जोडलेल्या आहेत. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. त्याला हे माहिती आहे तो गुरुचा बेटा आहे. बाकी कोणाचे बेटे आहेत बघा, मी नाही म्हणत काही. हरी नामाशी विनम्र तोनारा पाकिया. ज्याला नाम माहित नाही तो पापी. नामाशी विन्मुख तो नर पापिया. नर म्हणजे ज्याला स्त्री किंवा पुरुषाचा हा देह मिळाला, संतांनी त्याला नरदेह म्हटलेले आहे.
स्त्री पुरुषाचा देह म्हटलेला नाही. ज्याला हा देह मिळाला आणि जो नामापासून विमुख आहे तो पापी. मग पाप्याला काय मिळणार? पाप्याची गती कोणती आहे? अधो पाप, अधो गती, दुसरा अर्थ नरकवास. जन्मोन जन्म, जन्मोन जन्म. नाम कळत नाही, विनियोग माहित नाही, परमार्थही माहित नाही, नुसत्या गप्पा मारून जमत नाही. हे ठिकाण गप्पा मारण्याचं नाही. साधूचा आश्रम आहे, साधूची समाधी आहे. इथं साधू संतांच्या वाक्या व्यतिरिक्त कुठलंही काही बोलता कामा नये. संताची वाणीच या ठिकाणी चालली पाहिजे. वाणी संत ज्ञानमार्गाची नामासी विनमुख तोडणारा पापिया. हे कळत या देहात आल्यानंतर. आणखी 5 महापातक सांगितलेली आहेत. पंचमहापातक. सुरापान, सुरा म्हणजे दारू, मदिरा, मांस भक्षण, सुवर्णस्ते आदी पंचमहापातक आहेत. आणि मग हे पातक आहेत. हा नरदेह मिळाल्यानंतर कळतं. आणि ते जाळायचे कसे हाही नरदेह आल्यानंतर कळतं. हे वरून तमाशा दिसतो पण आतून कीर्तन. वरून तमाशा आतून कीर्तन. बाकी पसारा वरून कीर्तन आतून तमाशा. दिसतो तमाशावरून, कारण याचा सगळा तमाशाच आहे. हेच तमाशा आहे मुळात. हे शरीरच तमाशा आहे एक प्रकारचं. पण आतून कीर्तन चाललं पाहिजे. ज्ञानदेवा जपमांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. परमार्थ अंतरीच आहे. परमार्थ अंतरंग बाह्य नाही. अंतरीच घेतो गोळी. भाव आहे का? भाव बाजारात मिळणारी गोष्ट नाही, विकत मिळणारी गोष्ट नाही. श्रीमंतांनी गरीबापर्यंत भाव येऊ दिला नसता. भाव हा अंतकरणाचा विषय. आणि हा भाव साधू संतांना शरण गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. ज्यांनी देव आपला असा केला त्यांना माहिती आहे देव आपला कसा करायचा. आणि सर्व सकल संतांनी देव आपला असा केलेला आहे. सुखरूप झालेले आहेत, ज्ञान स्वरूप झालेले आहेत, निर्विकार झालेले आहेत, मस्त आनंदामध्ये वावरले. त्यांना जे मिळालं त्या समाजाला मिळावं. त्यांचं सर्व दुःख नष्ट व्हावं, तेही सुखरूप व्हावेत, अशी त्यांची आंतरीची तळमळ. बुडती जड न देखळे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. संतांनी मराठा जात सांगितली नाही ग्रंथामध्ये. संतांनी माळ्याची जात ग्रंथामध्ये सांगितली नाही. सुतार चांभार कुमार म्हटले नाही. विष्णुमय जग वैष्णवा, विष्णुमय जग वैष्णवा,
हा वैष्णवांचा धर्म आहे आणि ज्यांच्याकडे हा धर्म नाही ते वैष्णव नाही आणि त्यांचं कीर्तन ऐकल्यावर आपलं कसं व्हायचं विचार करा. गटतट पडणार, जातीभेद पडणार, अंधश्रद्धा पसरणार. संतांनी गाथात सांगितलं नाही, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं नाही, एकनाथी भागवतामध्ये नाथ बाबांनी सांगितलं नाही, जनाबाईंनी सांगितलं नाही, माझ्या सद्गुरू शिवाजीनं सांगितलं नाही. एखादं यंत्र आणा आणि घरामध्ये ठेवा, आपलं घर पैशाने भरण म्हणून नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आणि पुरुषार्थाला धन कमवावं लागतं. अंधश्रद्धेने नाही, वाऱ्या केलेली नाही, लिंब बांधलेली नाही मिळणार. पुरुषार्थ करावा लागतो. ज्याला नरदेह मिळाला त्याने हे 4 पुरुषार्थ साध्य केले पाहिजेत. धर्म, अर्थ, काम आणि चौथा मोक्ष मिळवला पाहिजे. पुरुषार्थ कशाला म्हणतात? स्त्रीचं शरीर असो अथवा पुरुषाचा असो, अथक प्रयत्न करून धर्म करणे, अथक प्रयत्न करून धन जमावणे, अथक प्रयत्न करून ग्रस्ताश्रम चालवणे आणि अथक प्रयत्न करून मोक्ष मिळवणे. त्याच्यासाठी नव्हे, दारू प्यायसाठी नाही, त्याच्यासाठी नाही, पुन्हा पिण्यासाठी वासना शिल्लक राहील. जन्म घेणे लागे वासने दुःखाशी कारण जन्म घेणे. जन्म मिळाला, दुःख सुरू झालं. वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी. वासनेच्या माग पुन्हा मन निघालं, पुन्हा दुसरा देव अनेक देव मिळते. परंतु
आपल्याला नरदेव मिळालेला आहे. आजच्या स्थितीला नरदेव मिळाला. आपण काय करायचं मग? वासनेमध्ये परिवर्तन करायचे. तिची होई अंगे हरिरूप. ती जी वासना आहे हरीकडं लावायची, हरीकडं परिवर्तित करायची. कशी करायची? का महाद्वारी पिंगळा बोलतो असं म्हणून होईल कधी नुसती? त्याला विचारायचं मनगड धरून कशाला महाद्वार म्हणायचं, पिंगळा कोणाला म्हणायचं? आपलं काम आहे का नाही विचारायचं? आपल्याला अर्थ कळायला पाहिजे त्याचा. असं कसं काय नाही बाबू? नाकावीन मोती आणि अर्थावीन मग आपलं काय चाललंय? जसं त्यांनी विचार करायचा. कोणतं महादार, कोणता पिंगळा, काय सांगत होते कळलं पाहिजे. नाही कळलं तर विचारलं पाहिजे. त्याला नाही माहीत, तिने काही जर सांगितलं तर ग्रंथ काढायचे. सांगू वळचण कोणती, कोणतं आडण, कोणतं पाणी आढ्याला जातं. धर्ममंडप आहे, संताचा दरबार आहे, सगळ्याला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी नरदेव मिळालेला आहे. जाती भेदासाठी हा धर्म मंडप नाही, द्वेष करण्यासाठी हा धर्म मंडप नाही, निंदा करण्यासाठी धर्म मंडप नाही. हा धर्म मंडप इथून समाजाचं सुख बघितलं पाहिजे. समाजाला सुख कसं मिळेल, दुःख यांचं नष्ट कसं होईल, त्याच्यासाठी ही समाधी या ठिकाणी आई साहेबांची. का? त्यांनी देव आपला केलेला आहे. त्यांना माहिती आहे देव आपला कसा करायचा. त्यांनी सुखाचा व्यवहार केलेला आहे महाराज. आपुला तो एक, त्यांनी सुखाचा व्यवहार केलेला आहे. त्यावेळेस त्यांना सुखाचा लाभ झालेला आहे महाराज. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. मागे पुढे. मग संगत कोणाची, पंगत कोणाची? संगती पंगती देवा सवे घडे. कोणाच्या पंक्तीला गेले मग संत? देवाच्या पंक्तीला. त्यांनी व्यवहार केला, सुखाचा व्यवहार केला. मग सुखाचा व्यवहार कोणता? सुखाचा व्यवहार कोणता? कधीपासून सत्ता आपला कसं काही ताळ मिळेल का? कधीपासून सत्तेत आपल्याला पाहिजे सुखाचा व्यवहार कशाला म्हणायचं, तर सुख कशाला म्हणायचं ते कळायला पाहिजे ना. ज्ञानोबाराने त्याचं उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळेस जीवाला शिवाची भेट होते, कोणाला? जीवाला शिवाची भेट होते. आणि त्या दोघांची भेट झाली की त्या भेटीमध्ये जे सुख आहे त्याला सुख म्हणायचं. मग जीव जीव राहिला नाही, जीव जीव राहिला नाही. आणि हा सुखाचा व्यवहार आहे. आणि हा सुखाचा व्यवहार संतांनी केला. त्यांनी देव आपला केला आणि जगाला सांगितलं की सुख देव आपला केल्याशिवाय मिळणार नाही. तुला तो एक देव
घ्यावा ती नेवीन जीवा सुख नोहे. देव आपला केल्याशिवाय सुख नाही. सिंहासनावरती राजा बसलेला आहे, राजाचा दरबार आहे आणि त्या दरबारामध्ये एक साधू आला. संधी साधू नाही. कोणता साधू? ज्याने 6 धुवून टाकले. 6 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. ज्याच्यासाठी स्त्री पुरुष हा भेदभाव नाही, ज्याच्यासाठी स्त्री पुरुष हा भेदभाव नाही, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला साधू म्हणायचे. म्हणून कलियुगामध्ये साधू थोरे महाराज हरी हरिरंगात नाचावं, हरिरंगणी नाचावं. धन्य जगी तोची एक हरिरंगी. लगीन लोकांचं दारू फुकाची डीजे पुढे नाचतंय बिना डोक्याचं. कुठं नाचत ते बरं नाही का? इथं नाचलेलं चांगलंय. इथे नाचलं रंगी रंगी Thank you.
पाखंडे बरोबर पतंगी कशाने रंगायचे? श्रीरंगाच्या रंगात. असा श्रीरंगाच्या रंगात रंगलेला साधू राजाच्या दरबारात आला. ठेप्याला यायचं. राजाने तुकोबाराचे अभंगाचं पहिलं चरण ऐकलं. आपला तू एक विने जीवा. राजा हुशार होता. बसण्यासाठी आसन दिलं. ते साधू महाराज बसा. म्हणजे माझे 3 प्रश्न आहेत आणि हे जर तुम्ही याचं उत्तर दिलं तर तुम्ही साधू, नाही तर तुम्ही पाखंड. ठीक आहे महाराज, शक्य झालं सद्गुरु कृपेने तुमचे उत्तर देईल. म्हणले पहिला प्रश्न देव कसा आहे? देव राहतो कुठे आणि देव करतो काय? 3 प्रश्न. पहिला कोणता? देव कुठे आहे? देव कसा आहे? दुसरा प्रश्न, देव कुठे राहतो आणि देव काय करतो? साधूने राजाला प्रणाम केला. म्हणले देव कसा आहे सांगतो. म्हणले देव असा आहे, देव असा आहे, देव असा आहे. म्हणले 1 ग्लास पाणी घेऊन या. 1 ग्लास पाणी आणलं राजाने. नोकराला आदेश दिला आणि त्याच्यामध्ये नोकराला सांगितलं कोणता एक रंग घेऊन ये. रंग आणला, टाकला त्याच्यात. म्हणले देव असा आहे, देव असा आहे. देव नटला नाना परी, भरून उरला असा दिसतो, पण तो शुद्ध पाण्यासारखा आहे. निर्मळ, नितळ, सुखरूप, निर्विकार, निर्गुण, आनंदमय. म्हणले देव पाण्यासारखा आहे. परंतु अंतःकरण कसं आहे बा? कोणत्या रंगात अंतःकरण आहे? दारूच्या रंगात आहे का? मांसाच्या रंगात आहे का? वेशीच्या रंगात आहे का? निंदा करण्याच्या रंगात आहे का? प्रतिष्ठा मिळावं, मोठेपणा मिळावं याच्या रंगात आहे? त्याच्यामुळे देव तसा दिसतो, देव तसा नाही. हे लोळायचं ठिकाणे, संतांचं चरण लोळायचं ठिकाणे. आणि इथं जो लोळला त्याचा संसार आणि परमार्थ सुखाचा झाला. आणि ज्यानं इथं मान बघितला तो संपला. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. ज्याला हे जमत, जो लोळतो तो यशस्वी झाला माय बापू. म्हणले दुसरा प्रश्न कोणता आहे? म्हणजे कसा झाला आता देव कुठे आहे? म्हणले म्हणजे कुठे आहे म्हणल्यावर काय सांगा? म्हणले एक काम करा, दुधाचं भगोन घेऊन या. म्हणले आदेश दिला. नोकराने भगोन आणलं. म्हणले आता हे दूध आहे का नाही? म्हणले याच्यात तूप आहे का नाही? म्हणले हो आहे. म्हणले मग राजालाच प्रश्न विचारा. म्हणले ते काढून. म्हणले असं कसं काय? तूप आहे गोष्ट खरी, पण त्याचं काय करावं लागेल? म्हणले काय करावं लागेल? हा, नामाचं विरजन टाकावं लागेल. कशाचं? नामाचं विरजन टाकावं लागेल. विनियोगाचं घुसळण करावं लागेल. आपली विनियोगाची नामाची भेट नाही तर केव्हा तूप मिळायचं? इकडं म्हणतो खात, इकडं म्हणतो वरत. जायचं वरत, निघाला खात. कशाला म्हणायचं विनियोग? कशा संग खायचा? किती खायचा? काय म्हणले? मग नामाचं विरजन टाकायचं, विनियोगाचं घुसळण करायचं.
बैल झाल्या म्हणजे मग काय निघल म्हणले मग दोन्ही निघल. दोन्ही निघल्यावर काय करावं लागल त्याला अग्नीची पुढ द्यावा लागल. म्हणले मग तू आहे की नाही याच्यात आहे. म्हणजे तसा देव देहात का हो जाता देवळा. देव देहात का हो जाता रावळा. संतांची वाणी. देव कुठे म्हणले मग या देहात. देव आहे हृदय मंदिरी कायाही सांगितलं की नाही सांगितलं. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आत्मा विठ्ठल आहे आणि ह्या पंढरीला आपण सर्वजण आलो पण विठ्ठलाचं काही दर्शन नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाची जैसे. कुठे निघत आपण चालला काय कारभार आपल्याला आवडतो पिंगळा. लोक जमत येत त्यासाठी का लोक जमासाठी ही जागा लोक जमवायसाठी का उद्धाराची जागा आहे. आपल्याला उद्धार माहित नाही कसं खायचा. देव आपला केला की उद्धार झाला. कसा करायचा त्याचा मिळ कोणी केला त्याचा मिळ नाही. निंदा द्वेषाशिवाय कोणा काही नाही. त्याचं फळ पदरात पडणार. ज्वारी उगवल्यावर का त्याला आंबे येते का पेरल्यावर. ज्वारी पेरल्यावर आंबे येते हरभरी येते त्याला. अरे केले कर्म झाले ते शिवाजीच्या चरणाची माती सुद्धा नाही. सद्गुरू शिवाजी तुम्हाला काय सांगणार जे आहे ते संताचा निरोप आहे आणि सर्वांना द्यायचा. निरोप द्यायचं का इकडं आलं फक्त बाकी काही नाही. मला काही नाही पण संताचा निरोप असा आहे. तुम्ही म्हणता मी कीर्तन सांगतो तुमचा भ्रम येतो. मी कीर्तन सांगत नाही. कीर्तन सांगितलं नाही सांगता येत नाही पुढं सांगणार नाही काही करीत नाही. हे सगळं संताची वाणी तुमच्या समोर मांडायची. केले कर्म झाले त्याची भोगा आले. ज्याला त्याला भोगावं लागणार. संताची वाणी अशी आहे की कुणीही एक कर्म भोगू नये. कर्माचा कर्मपाश तोडायचा आहे. कोणता पाश? कर्माचा कर्मपाश तोडून टाकायचा आहे. आणि कोणी तोडला यो मोहाचा मोहपाश कोणी तोडला? ज्ञानाचा ज्ञानपाश बी आहे. देहाचा देहपाश आहे. अहंकाराचा अहंपाश आहे. पाश तोडायचे आवडून नाही घ्यायचे. जशी जशी निंदा करतो तसा तसा आडा पडवतो. तसा तसा चिमटतो. सरळच आहे ना. जसा तसा आडा पडून तसा तसा दम फुटतो ना. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले असे किती बी झाले.
त्याची काही घनता नाही. पण हा जो राजा आहे हा ज्ञानी, साधूला जाणणार आहे, साधूला ओळखणार आहे, म्हणून त्याला प्रश्न विचारले. तिसरा प्रश्न कोणता आहे महाराज? हा, देव काय करतो म्हणजे देव कसा कळलं, देव कुठे हे बी कळलं, पण देव नेमकं काम काय करतो म्हणले असं आहे. म्हणजे राजेसाहेब मी आपले भिकारी माणूस म्हणले, तुम्ही राजे, एक विनंती माझी, फक्त वाईट वाटू देऊ नका म्हणले. काय वाईट वाटू देऊ नका, तुम्ही प्रश्न विचारला त्याचं फक्त मला उत्तर द्यायचं म्हणले. म्हणजे काय करावं लागेल म्हणले, तुम्ही इकडे या थोडं. राजा आला म्हणले, तुमचं अंगातलं काय असतं त्याला काय म्हणायचं? राजपोशाख म्हणले काढा म्हणले. मी घालू का म्हणले घाला, काय हरकत नाही. राजाचा राजपोशाख काढला, साधूला अंगावर घातला, वरचा जो टोप असतो तो टोप घातला, म्हणजे इथं बसला आणि साधू खुर्चीवर जाऊन बसला. म्हणजे देव हे काम करतो, कोणाला रंग करेल, कोणाला राजा करायचं काम त्याच्याकडे. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,000 पंतू, एवढी संपत्ती रावणाकडे होते. माझ्या बापू एका क्षणात धुळी रागायला आपल्याजवळ काय काय तपासा होता. सांगाते गावडी गेली नाही, सांगाते गावडी गेली नाही, सांगाते गावडी गेली नाही, सांगाते गावडी गेली नाही. संपत्ती एवढी काय खरं नाही. आपलं काय आपण आपलं तपासायचं, आपुली आपण खरा सोडवं. संसार बंधन हे लक्षात आलं. राजा गेला आणि साधूच्या चरणावर लोटा घातलं. माय बापू स्वतःची आई पुन्हा पोटात घेत नाही. जिने जन्म दिला या शरीराला, ती आई पुन्हा हे शरीर पोटात घेत नाही. ही म्हणा कोणती आई येते घेती पोटात? आपली पत्नी जरी असली, तिला जे पाहिजे आपल्याकडून नाही मिळालं, आरडा वारडा सुरू. अनुभव घ्या. मिळालं तर चांगला, नाही मिळालं तर बहिणीचं तेच काम आहे. चोरी बांगडी केली तर एक श्रीमंत धनी होता. पैसा अडका, गाडी बंगला सर्व काही त्याच्याकडे होतं. आणि त्याला एक मुलगा आणि एकच मुलगी. श्रीमंत घरात वाढलेले, श्रीमंतीत मुलीचं लग्न झालं आणि श्रीमंताच्या घरी मुलगी गेली. कर्म धर्म संयोगाने थोडा काळ निघून गेला आणि त्या कुटुंबात दारिद्र्य आलं. आपल्या हातातलं नाही काही, म्हणून नम्रता असावी. नम्र झाला होता. दारिद्र्य आलं पण तो हुशार होता. ते म्हणलं ह्या लोकात राहायचं असेल तर पैसा जवळ पाहिजे. अरे त्यांनी कधी सांगितलेलं दरिद्री माणसाने या समाजात राहायचं नाही, जे जवळ पैसा दिले राहायचं. आता याची आली गरीबी, मोठा माणूस, त्याला गावात कोणी कामाला आला होईना, कोणी उष्ण द्यायना, पाहुणे रावळे धुंडाळले ते बी दारू उडले. पुन्हा त्याला कोणी ओळखी नाही, कोणा मला काही संबंधच नाही नसते.
पण ते हुशार होते. ते मला आता काय डोकं लावा बाबा, पैसा गाठ आणि 07. गाठीला काय असा, काय असा, पैसा गाठ आणि 07. गाठीला काय पाहिजे मग, पैसा. आणि 0 म्हणजे काय, 0 म्हणजे पत्नी. शास्त्रात पत्नीला 0 म्हटलेलं आहे. त्याला बरोबर ठेवलं त्यांनी, थोडाफार पैसा घेतला निघाला. म्हणजे आता दूर कुठं तरी जाऊ, जिथं आपल्याला कोणी ओळखीत नाही तिथं आपल्या पुरुषार्थानं अर्थ कमवू, पुरुषार्थ करून धन कमवू. पत्नीला घेतलं, बरोबर निघाले. योग असा होता, ज्या देशात ज्या राज्यात जायचंय, बहिणीच्या गावाजवळून तो रस्ता जात होता. बहिणीच्या गावाला अंधार पडायला लागला. पत्नी म्हणजे मालकाला लय भूक लागली, तहान लागली, एक काम करा ना, आपल्या वंशचं गाव आहे. कोणाचं, वंशचं गाव आहे. त्यामुळे आता नग येताना येऊ, आता नग येताना चांगले म्हणे, आता काही इथं जाणं बरोबर नाही, माझं ऐक म्हणे. तो नाही नाही म्हणे, चला लय चांगल्यात आपल्या वंश. काय सांगा वंशाचा स्वभाव, मी नाही बाबा, तुला नाही कळत ते वंश समजत असं ना. नाही तेवढं कळत तिथे बरं. ठीक आहे का नाव, राजहट्ट, बाल, 3 हट्ट आहेत. कोणते कोणते, राजहट्ट दुसरा. म्हणून 10 वर्षाच्या लेकरं होईपर्यंत त्याला मारायचं नाही. हट्ट आहे त्याचा, 10 वर्षाच्या नंतर मारायचं, 10 वर्षापर्यंत त्याला मारायचं नाही. जे मारतील ते आई वडील महामूर्ख आहेत. माता शत्रू पिता वैरी हीन बालेन पाठिता. तिची ते आई वडील शत्रू आहेत पहिले, आई आणि वडील, तोपर्यंत मारायचं नाही. दुसरा, पहिला राजहट्ट, दुसरा बालहट्ट, तिसरा आपल्याला काय माहित नाही बाबा. तुम्हाला जर माहित असला आतापासून काळा सांगतो जास्त आहे, कुठं घरानं मांडीत बसा. त्याचं काय चलनात ते म्हणे, ठीक आहे, तडजोड केली म्हणे, आता तुझं मी ऐकतो, पण दुसऱ्या बारीनं तुला माझं ऐकावं लागल. आता मी तुझं ऐकतो, पण दुसऱ्या बारीनं माझं ऐकावं लागल. असे प्रपंचात तडजोड करी जात, लय तानातानी करू नका. चला म्हणलं, गुर्जाचा वाडा होता, 25 एकरचं धनी, मान मारात सगळं गुर्जावर. म्हणून मालकीन आली, गडी जवळ आला. मालकीनबाई तुमचा भाऊ आला म्हणे. थांब थांब थांब, त्याला टिकून आण. म्हणजे पहिलं गेलं बांधलेलं तिकडे, टिकून आण म्हणे. आणि त्याला सांग झुंजूर कातच जाय. झुंजूर कसं जर सांग ना, दिवस रोगायच्या अगोदर उली उली उजर पडले गपचिप जाय म्हणा. आणि तिकडं जीव शिळ्यांना त्या भाकरी दिले आपलं. काय वंशचा स्वभाव बदलला म्हणजे, वळण्याला भाकरी गपचिप जा. तुला म्हणलं होतं तू कुठं आहे कधी, आपण तिकडं मंदिरात झोपला असते, भिक्षा मागितली असते, तिथं काही आपण नाही. बघ मग म्हणे, आता झोपल्या तुम्ही सकाळी निघाले. कर्म धर्म संयोगाने त्याने पुरुषार्थ केला. अर्थार्जन करायचा असतो तर पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थाशिवाय धन जमा होत नाही. वाऱ्याने, लिंबाने, नारळाने कोणते यंत्र, ते यंत्रावरच पैसे घेऊन जात. लिंबावाला पैसे देतात, नारळावाले पैसे देतात. हे चक्रा मारो मारो बेजार. गाढवावर बसलेलं, गाढवावर बसत ते पुढे धरत त्याच्या चारा. गाढव चलत चाराच्या आशेने, आणि वर बसलेलं गाढवाला चलित राहत. बघा आपल्याला गाढव व्हायचं काय व्हायचं. चारा तर मिळत नाही, पण ते त्याला आपलं हाकत बसून त्याचं मालक होत. त्याला पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ केला, धन जमवलं, दोघं पिवळे होऊन आलं. पिवळे म्हणजे काय म्हणते ते, कानातलं, गळ्यातलं, हातातलं काय असं ते सगळे, कमराचं पायातलं सगळे पिवळे आले. आणि मग गावात यायचं म्हणजे रस्ता तेव्हाच नाही यायचं. बहिणीचे गावात आले ते म्हणला, आता आपण आपल्या तुपल्या वंशकडे जाऊ. म्हणला काय म्हणला, तुपल्या वंशकडे जाऊ. ते म्हणले नगर 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 नगर, काय महावंश, काय बेजारी काढली. ते म्हणला मागच्या बारीने तुपला ऐकले, ह्या बारीनं माझं ऐकावं लागलं.
ऐकलं की नाही? मग आता तुला ऐकावं लागलं. मग कुठं काय चाललं मीस? पुन्हा मालकीन दिवस गेली म्हणजे मालकीन बाई तुमचा भाऊ आला की म्हणजे इकून आण. इकून आण म्हणजे दरवाजा लावलं, पाठ घे, गंगाडात पाणी फुलं बिलं पाहतर बितर काय त्याचा जेवायला पुरणाची पोळी, भजे, पापड्या, आमटी, कढी, पुन्हा काय काय असतं. सगळ्यात मोठं जेवण पुरणाचं म्हणते. बसलं जेवायला ताट बहीण बसली जवळ. दादा खाय ना, दादा खाय ना, दादा खाय ना. मला खातो ना. तिने हातात काय असतं ते? नाही बराशलेट काय असतं? बराशलेट असतं. बराशलेट काढलं, आपलं पाटावर फुलं, एक घास घेतला आणि त्या बराशलेटवर थोडा पुरणाची पोळीचा. कानातलं काढलं काय असतं कानात? हा भाड्या काढी फुली, त्याच्याने भाजा ठेवला. गळ्यात काय असतं? साखळी. दुसरं काय नव्हतं? लागीत काढलं, पाणी काढून ते म्हणलं, दादा असं काय करायला लागलं? तुला जेव म्हणते मी. ते म्हणला ज्याला तो जेवायला केलं ते जेवतच म्हणला. मागच्या बारीने मी चालतो. थोरी झाले मोठा धंदा, थोरी बहिणा माने दादा, थोरी बहिणा माने दादा, थोरी बहिणा माने दादा, थोरी झाले मोठा धंदा, बहीण माने दादा, थोरी बहिणा माने दादा, बहीण माने दादा, थोरी झाले मोठा धंदा, थोरी झाले मोठा धंदा, थोरी बहिणा माने कुणीकडं वाजवले पण वाजवा. तुम्ही उभं राहिल्यात म्हणून तुम्हाला सवय. जे स्वयंपाक करतो कोण करवा ना. जी बसलेली म्हणजे नाही करपिल्या भाकरी केल्या, जी बसली खाणार. स्वयंपाक चालू नाही तुमचा, कोणीकडं करपू नाही ते काय होतं. काम करता का नाही तुम्ही? म्हणजे जे चुका काढीन ते बसलेलीला काय कळत तिला? बसलेली तुला काय कळत नाही. इथं उभं राहून ये म्हणा मग सांगा, हे का नाही? जग चाले मोठा धंदा, तो बहीण म्हणे दादा कवा म्हणते बहीण? तुका म्हणे धन धनवंत लागी बहुमान्यता है, बहुमान्यता है, बहुमान्यता बहुमान्यता आहे. ज्याच्याकडे जाईल त्याला मान आहे, झाला व्यावहारिक बरोबर. जवळ चालले मोठा धंदा, तो बहीण म्हणे दादा. जवळ धन आहे तो त्याला मान आहे, धन गेलं की त्याला मान नाही. तुका म्हणे धन धनासाठी देवी प्राण, धनासाठी देवी प्राण. पत्नी खरी नाही, बहीण खरी नाही, आई खरी नाही. धनासाठी आई, मानासाठी आई, प्रतिष्ठेसाठी आई,
पुत्राचा बळी घेतलेले. पेपर वाचता ना तुम्ही सगळं, वाचक मंडळी सर्व. धनासाठी बापाने मुलगा मारला, धनासाठी मुलाने बाप मारला, धनासाठी मालकाने पत्नीला मारून टाकलं. खरे लोक तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, तुका म्हणे जन धनासाठी देती प्राण. आता देहाशी संबंधित धन, देहाशी संबंधित कपडा, देहाशी संबंधित ज्या आईच्या उदरातून शरीर मिळालं, त्या आईच्या उदरातून जे शरीर आले ते बहीण भाऊ. ज्या पित्याच्या रेतापासून शरीर बनलं तो पिता, पित्याचा भाऊ म्हणून तो चुलता, आईचा भाऊ म्हणून मामा. पण हे देहासंबंधी नाते, देहाशी संबंध आहे त्याचा. कशाशी संबंध आहे? ह्या शरीराशी संबंध आहे. मग प्रश्न असा आहे, हे शरीर खरं आहे का? हे शरीर खरं का खोटं? हे शरीर खरं का खोटं? काय कमाल? अरे खरं का खोटं आहे डबा? मग कमन तुम्हाला माणूस नाही द्याला साधू फुगती नाही छाती साधू कशी, आणि लक्ष्मी कशी कुठं तर कुत्र्यासारखं साधू जवळ तुम्हाला माणूस नाही द्याला, म्हणजे तिथं कुठं दाबायचं तिकडं साधू कट नाही झाला. अरे वा पठ्या शबास. दासी समान तुकोबा राहायचं प्रमाणे पत्नी राखावी दासी समान. बरोबर आहे. तो साधूला दास करायला निघाला. साधू पासून याला मान लावतो, मान. याला मोठेपणा पाहिजे, याला साधू सन्मान पाहिजे. ते म्हणतो मला बोलिलोच नाही, मला सांगितलं नाही. शबास. कोणाला? तर या डब्याला म्हणतो देव. याला म्हणतो, याला मला सांगितलं नाही म्हणतो. अरे ज्या देवाने तुला हे शरीर दिलं, जो देव हे शरीर चालवतो याची आठवण तरी का? वृक्षाची या पाने हाले त्याची ज्याच्या सत्तेनं वृक्षाचं पान हलत, ज्याच्या सत्तेनं आपला श्वास चालतो, या शरीराचा श्वास त्याच्या सत्तेनं चालत होईल. तुझे या सत्तेने वेदाचे बोलणे बोलणे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालिविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. असा जो आहे त्याला विसरलो आणि याला म्हणतो मी किती मोठा मी म्हणून सप्त होतो, नाही तर सप्त होणार नाही, बंद पडणार सप्ते.
शबास रे पठ्या. मी म्हणून घर चलत, मी म्हणून गाव चलत. जगाचा कारभार मी करतो, पण त्यांनी रातचं प्राण बंद केला, प्राण त्याने हलवायचा बंद केला की आपला कारभार, शरीराचा कारभार आटपला. शरीराचा कारभार आटपला, मग शरीर खरं का खोटं? मग खऱ्याचा अभिमान धरला का खोट्याचा धरला? खोट्याचा धरला, मग याला सुख मिळेल का दुःख मिळेल? बघा बघा कशाचा अभिमान धरायचा धरा. देहाभिमान, त्याला देह अहंकार म्हणायचं आणि याला घालवायचंय. याच्याशी संबंधित सर्व आहे. कपडा लत्ता, जमीन, टोपी, टाळ, फेटा, हातातलं, पायातलं, गळ्यातलं, असं ते बसतील. त्याला काय म्हणते ते घरात असतं ते काय असतं? बरोबर का? कमोड म्हणजे काय? अरे संडास म्हणणार याच्यासाठी ते संडास घरात असतं. आरसा, कंगवा, टोपी, टावेल, कायनो बायनो, पिठा, डबा, गॅस, शेगडी. कशासाठी? याच्यासाठीच आहे का नाही? गंध, अष्टगंध, घडी, गाडी, गोडी, पाईपलाईन, मगा, टागा, जे काय असेल त्याच्यासाठी का नाही? मला सांगा, जे खरंच नाही तर बाकीचं खरं आहे का? चंद्र यासाठी, सूर्य यासाठी, गाय यासाठी, बैल यासाठी, शेण यासाठी, घ्यायचं. याचं बी पुन्हा शेण कामालाच, याला गोबर गॅस, म्हणजे याच्यासाठीच ना सगळं. म्हणजे खरं आहे का? हेच खरं नाही तर बाकीचं खरं आहे का? सिद्ध झालं का नाही? खरं आहे तर किती दिवस खरं आहे? याचा अभिमान धराव का? याला कुठं कुळ आहे का? हाय की याला कुळ? का याला मुळे? हे भांडगुळे मध्येच जन्माला मरून जातो. भांडगुळाचा अभिमान धरणारा भांडगुळ. जो भांडगुळाचा अभिमान धरतो तोच भांडगुळ आहे ना. जे खरं नाही त्याचा अभिमान धरला आणि सगळे दुःख पदरात पडले. हे आलं. मी कलेक्टर, मी श्रेष्ठ जातीतला, मी श्रेष्ठ धर्माचा, मी ज्ञानी, मी सद्गुरू, मी महाराज, मी साधू. आणि पायाला लावलं की पळतो साधू. माझ्या खुर्चीवर बसला म्हणतो, वारे वा साधू. साधू म्हणतो माझ्या खुर्चीवर पण बसला. रे साधू. पायाला हातला लागतो, पळ पळ पळ. रे साधू. ऐकलं म्हटलं साधू. साधू असा पाहिजे, आलिंगन देणारा. अरे आलिंगन घडी संतच आहे. काय म्हणतात ते? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी साधू बोध झाला. असा साधू भेटला तर आपलं कल्याण, नाही तर कारभार आटपला. आलिंगन घडे
मोक्ष सायुज्यता जोडे आणि त्यावेळेस कळत हे खोट आहे, हे खोट आहे, हे दुःख देणार आहे, हे सत्य नाही. आणि हे सत्य नसल्यामुळं याच्याशी जे जे संबंधित आहे ते सर्वच खोट आहे. आणि मग याच्या नादी लागायचं. हे माहिती मायेनं निर्माण केलेले आज्ञा आणि अविद्या आहे. याच्याशी संबंधित जे जे ते सर्व आज्ञा आणि अविद्या आहे. हे सर्व दुःख देणार आहे. म्हणून हा देह असताना याच्यापासून वेगळं निघायचं. जो वेगळं निघाला त्याला साधू म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. श्री संत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अध्याय 4. अहंकार धरी सोहंपण ते चित्ती प्रगटे चैतन्य घण मानवी होय उन्माण बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आणि ही बुद्धी साधूकडून मिळते, बाजारात विकत मिळत नाही. आपली देहबुद्धी आहे, देहाच्या ठिकाणी असलेली बुद्धी. आणि साधूची बुद्धी देव झालेली आहे, साधूची बुद्धी आत्मा झालेली आहे. आणि ती बुद्धी आपण धारण करावी लागते. आणि हे तत्व साधू जवळ आहे. आणि ज्यावेळेस आपण साधूकडे जातो, साधूकडून आपल्याला अनुभव होईल. गोविंद नामाचं पिस कसं लावून घ्यायचं हे आपल्याला कळल. आणि मग आपण अविनाश होऊ. यरती माईके दुःखाची जणिती. ही सर्व दुःख देणारी, विनाश पावणारी, नाश पावणारे देह आणि देहाशी संबंधित सूर्य चंद्र आदी ब्रह्मपद आदी आदी सर्व इंद्रलोक चंद्रलोक सर्व नाश पावणार आहे. परंतु अविनाश, विनाश आणि अविनाश नष्ट होणार याच्याशी संबंधित याच्यासहित सर्व अविनाश म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असा आत्मा देव या पंढरीत राहतो. राहतो कुठे? या पंढरीमध्ये अविनाश राहतो. या पंढरीमध्ये देव राहतो. पंढरीमध्ये आपण आलो आणि ह्या पंढरीला चक्रा मारून मारून परेशान झालो. पंढरीत आलो, सर्वजण पंढरीत येत, तरी मग तुम्हाला पंढरपूरला जायचं. कोण्या पंढरपूरला जायचं? जर
त्या पंढरपूरला गेलास तर मग त्या पांडुरंगाने नामदेवाला इकडे कम पाठवून औंढ्याकडे. निळोबारायांनी पांडुरंगाला परत का पाठवलं? गुरुचा का धावा केला? चांगदेव कोरा का म्हणून होता? अविनाश पदाला पोहोचलेली त्यांची चरण पकडले की मनाला गोविंदाचं पिस कसं लावायचे ते सांगतात आणि आपणही अविनाश पदाला पोहोचतो. महाराज अविनाश गरी आपोली अविनाश गरी आपोली सर्व द्रष्टम तथा नष्टम नाम रूप गुण कर्म हे तो अवघे मिथ्या जाण. जे जे दिसत ज्याला नावे त्या विनाश पावणार आहे, नष्ट होणार आहे. मग अविनाशी कोणी? तरी पांडुरंग परमात्मा आत्मा ज्याला आपण देव म्हणतो तो अविनाशी. त्याची प्राप्ती करून घेतली की आपण समाधान पावलो, शांतीला पोचलो. शांती परती नाही सुख येर अवघेची दुःख म्हणून शांती ते धरा उतराल पैल तिरा. आणि मग ही शांती बाजारात विकत मिळते का? तर शांती शोधू शोधू 40-45 वर्ष झाले पण शांतीचा याला काही मेळ लागाना. मग हे शांतीचा का मेळ लागायचा? शांती बाजारात विकत मिळते, शांतीचं दुकान आहे. मला भेटलेली बाबा शांती ब्रह्म शिवाजी सद्गुरूच्या रूपात, नावच म्हणून शांती ब्रह्म. ते साधू आहे. असा साधू भेटला महाराज जीवनात. असा साधू आला पाहिजे आपल्याला, त्यानं सुखरूप केलं पाहिजे. पुण्य फळले बहुत भाग्य उदयाचा कसा. भाग्य पाहिजे त्याला, पुण्याचा साठा पाहिजे, विशुद्ध पुण्य लागतं महाराज. अनंत जन्माचं तप लागतं. कुसंगती वाईटे महाराज, सत्संग असावा. कुसंगाने विनाश होतो, सत्संगाने आपला संसार आणि परमार्थही सुखाचा होतो. श्री गुरु वाचोनी संसारी काय, श्री गुरु वाचोनी संसारी काय.
आन कोणी पुन्हा कोणी नाही बाबू. समुद्र सर्वांना पोटात घेतो, समुद्र सर्वांना पोटात घेतो. तशी संत सद्गुरू माऊली सर्वांना पोटात घेणारी अंतिम ठिकाणी नरदेव मिळाला. अविनाश कसं व्हायचं ही युक्ती साधूकडे तुकोबारायला माहित नव्हतं, म्हणून ते गेले कुणाकडं? बाबाजी चैतन्याकडे. तुका म्हणे नेने युक्तीची या ही मला युक्ती माहित नाही म्हणले, म्हणून कोणाच्या गाढवाच्या कोणाचे ठेवले? संताच्या. म्हणून नाथ महाराज सांगितलं हरी प्राप्ती संतांची ते पाय. संत कुणाचंही कर्म बघत नाहीत, कुणाची जात बघत नाहीत, कुणाचाही धर्म बघत नाहीत, कोण श्रेष्ठ बघत नाहीत, कोण श्रीमंत बघत नाहीत, कोण गरीब हे बघत नाहीत. एक वेळ शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज नाम प्रसाराचं कार्य करत असताना श्री क्षेत्र पैठण निवासी एक वेश्या नाथ बाबाकडे आले, शरण गेली. म्हणजे माझा उद्धार करा. नाथ बाबांनी अनुग्रह दिला. एके दिवशी वर्षा 6 महिन्याचा काळ गेला आणि नाथ बाबा कोणाकडे चहा घेण्यासाठी जातात हे त्या विषयाला समजलं. नाथ बाबा चाललेले असताना तिने वंदन केलं आणि महाराज आपल्या घरी या. नाथ बाबा घरी गेले. 4 लोक आले. म्हणजे एकनाथ बिघडला आणि एकनाथ नाही बिघडला, तुम्ही बिघडला नालायक हो. तिनं कर्म केलं. ते कर्म नाश करण्यासाठी नाथ बाबांचे पाय धरले. त्यांनी त्याचा नाश केला आणि हे जे म्हणले का निंदा करणारे त्याच्याकडे आलं सगळं. ते वाचाळ व्याश्य ही खरी. तिचं कर्म तर जाळून टाकलं. तर नागने मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत हरी. विष्णूला परमपदाची प्राप्ती करून दिली. अनेक उदाहरण आहेत ग्रंथामध्ये, पुराणामध्ये खूप उदाहरण आहेत. सर्वांचा उद्धार पण करण्याचा नाही. ज्याच्याकडे अहंकार आहे का त्याचा तर नाहीच. संत सर्वांचा स्वीकार करतात परंतु अहंकाराचा स्वीकार करत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविका
अविनाश पदाला पोचतो. पोचला म्हणजे त्याचं कर्म नष्ट झालं. ज्ञानेश्वरीतील ओळी काढा, मला वाटतं 3रा अध्याय. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही. एका जनार्दनी रोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. हरी कृपा झाल्यावर काय होतं? हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे. ज्याच्यावर हरीची कृपा झाली चालता बोलता आनंद येतो. चालता बोलता आनंद आहे. चालतं बोलतं सुख येते. चालतं बोलतं ज्ञान आहे महाराज. ज्याच्यावर हरीची कृपा आहे. हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे नाचती स्वानंदे. कोणत्या आनंदात? आपलं मनाचं रट्टा चालतो पण अर्थ समजून घ्यायचा आपल्याला. स्वानंद कशाला म्हणायचं? स्वानंद नाचती स्वानंदे हरी रंगी. वेळ संपत आलेली आहे. अविनाशी करी आपले आयुष्य. जर अविनाश व्हायचं असेल तर साधूचे चरण पकडावं लागतात. मनाला हरीचा रंग लागला पाहिजे आणि तो या प्रपंचात नलगती साया जावे. कुठं जायची गरज नाही. नाही तर जंगलात आसवलंय वाघ संन्यासी बसले जाऊन मिळ नाही त्याला याचा. 1400 वर्ष चांगदेवाला मिळ नाही लागलं ते संताजवळचे पुन्हा कुठं नाही. सगळं संताजवळ. संत समागम एखादी संत समागम कवणी पण एखादी पण भावी त्याचे संताच्या दारात पुत्र होऊन राहा. माय बापू तिचं भले छातीत फुगून गेला की कारभार हातपाला एका चटक्यात टाइमच लागत नाही. छाती राहत नाही ना आतमधलं हृदय राहत नाही. कवा अटॅक येत त्याचा पत्ता नाही. छाती फुगायची ज्याला लोळला तिथं त्याचं साधलं. संत समागम एखादी परी संत समागम एखादी व्हावे त्याची द्यारी स्वामी येते. अविनाश जर व्हायचं असेल तर ही युक्ती साधूकडे. मनाला भगवंताचा रंग लागतो आणि आपणही अविनाश होतो. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा. हे शरीर असतानाच मोक्षपदाला पोहोचायचंय. पुन्हा पोहोचता येत नाही. हे पडल्यावर आटपलच कुत्र मांगर खोकड बोकड ठरलेलंच आहे. अविनाश व्हायचं असेल तर साधूकडे जायचंय. अविनाश करी आपले आयुष्य लावी मना पिशे गोविंदाची एकदा सर्वांनी भजन करायचंय.
जय